मला हातलो बरं का प्रेमानं जे ऐकलं ते ऐकलं. अरे मग ऐका ना, प्रेमानं हात लावू नका. ऐका काय करा, हे बघा तुम्हाला इंग्लिश ऑफिसला जायचं. एस पी ऑफिसला एक ऑफिशियल प्रक्रिया आहे ना ती, आपण असं प्रेसमध्ये जाऊ शकतो. विचारायचं आणि हे कोण करा नाही यांनी भ्रष्टाचार केला याची मागणी करायची मला. नाही तसं मी म्हणजे मुंबईला नाही ऑफिस साहेब असं ऑफिसला मंत्रालयाच्या बाहेर बसणार आहे मी. मग करा ना मला काय मी परत असं तुम्ही ऑफिसला असं याच्यामध्ये माझं काय चुकलं ते सांगा ना सर. मला काय म्हणायचं, तुम्हाला प्रतिबंधक कारवाईसाठी नाही ना का बरं कारवाई का बरं तेच प्रश्न आहे. बोलवलं, तुम्हाला तिकडे काय सांगितलं? आपले साहेबांनी सांगितलं ते हे साहेबांनी जा म्हणा. निघून मग असं नाही ना मला अधिकार आहे ना सर असं. माझं काय चुकलं मी शांततेत चाललो शांततेत चाललो मी. मला काही विरोध नाही, काही नाही. माझे प्रश्न आहे मला उत्तर मागायचे लोकशाही पद्धतीनं मी मागतोय. एस टी ऑफिस समोर नाही बसत मी कलेक्टर ऑफिस समोर बसतो. प्रश्न एस पी ऑफिसचा प्रश्न नाही नाही पण माझं कशामुळं काय चुकलं माझं मला पण काय म्हणणं आहे, तुम्हाला जर समजा त्यांनी तिथं मग माझी पण तक्रार घ्या. तुम्ही साधं माझी तक्रार घेता का मग? असं युनिफॉर्म माझी तक्रार घेता का मग? माझी तक्रार घेता का? माझी तक्रार घ्या. मी पण एक सामान्य नागरिक आहे, माझी पण तक्रार घ्या. आमदाराचं ऐकून तक्रार घेताय तुम्ही, मग माझी पण घ्या. माझा पण आरोप आहे, माझ्याकडे पुरावे आहे सगळे, व्हिडिओ कॉपी आहे सगळे. मला काय म्हणायचं, तुम्हाला जायचं ना तुम्ही साध्या असं युनिफॉर्ममध्ये जाऊ शकता. असं आंदोलन आणि मी ऑफिसला जाणार नाही, मी बाहेर बसणार आहे. माझी समस्या मीडियासमोर मांडणार आहे, सोशल मीडियासमोर मांडणार आहे. तुम्ही माझी पण तक्रार घ्या. मी साध्या वेळेस जातो. माझी तक्रार घेईन नाही कोणी, त्यांचे आमदार म्हणून घेतली. तुम्ही तक्रार कशी करू शकता? तक्रार कधी पद्धती आहे. तर मला बोलावलं तर मी चाललो ना साहेब. मला तुमच्या गाडीत नाही यायचं. नाही नाही, आमच्या गाडीने आमचं तुम्हाला एकच सांगणं आहे की तुम्हाला एस पी ऑफिसला बोलवलं ना, आमचं प्रक्रिया कायदेशीरसाठी तर तुम्ही असं आंदोलनाच्या याच्यामध्ये आंदोलन नाही साहेब, माझं पण ऐकून तर घेतलं पाहिजे ना. माझं काय चुकलं, माझं ऐकून तर शेतकऱ्यासाठी आवाज उचलल्यावरून माझ्यावर गुन्हा दाखल केला, बरोबर. मग आता यांच्यावर 250 कोटीचा घोटाळ्याचा आरोप आहे. माझी तक्रार घ्या. काल परवाच्या आमदारांना जाणवे साहेबांनी केलेला आरोप आहे, त्याचे पुरावे माझ्याकडे. माझी तक्रार घ्या आणि मग मी पण शांततेत सहकार्य करतो. नाहीतर हे बघा, मी काय उद्रेक करत नाही, शांततेत चाललो. तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही ना असं युनिफॉर्म करू शकता मग मला परत बोलावलं नाही पाहिजे ना साहेब नंतर. नाही तर आता प्रकरण तुम्ही शांत करायचे, नंतर घेऊन जायचे. नाही ना सर, हे बघा ऐका सर, आमदार म्हणून त्यांना जसा अधिकार आहे तर मी एक सरपंच म्हणून मला पण अधिकार आहे ना सर. करतोच ना सर शांततेत. माझी पण तक्रार घ्या. माझा त्यांच्यावर आरोप आहे, माझ्याकडे पुरावे आहे. माझी तक्रार जर तुम्ही घेतली तर मी शांततेत माघार जातो साहेब. नाही तर मी एस पी मॅडमला माझी तक्रार देण्यासाठी चाललो आहे. मला पण अटक करून घ्या. सर मला ऐका सर, मला तुम्हीच म्हणलं होते जा म्हणून, मी शांततेत चाललो आहे. मी काही उद्रेक करत नाही, मी फक्त शांततेत जातो.
म्हणजे कसं वापस येतात ना ते. सर मी काहीच उद्रेक करत नाही, शांततेत जातो ना. नाही उद्रेकीचा विषय नाही सर, पण माझ्या भावना कोण ऐकून घेणार सर? हे बा हिटलरशाही काम झालं ना साहेब, हिटलरशाही काम. आम्ही तुम्ही या पुन्हा तुमचं काय म्हणणं आहे ऐकून घेतो. जी तक्रार असेल तरी तो चौकशी करू, काही विषय नाही. प्रत्येकाला अधिकारी तक्रार पण करायला असं सुडाच्या भावनातून साहेब तुम्हाला तरी पटतं का सांगा बरं? माझं काय चुकलं? ठीक आहे, भावनेच्या भारात मी एखादा शब्द बोललो असेल, मग आमदाराला नाही बोलायचं तर कोणाला बोलायचं साहेब? आम्ही खरं सांगा तुम्ही. नाही काही विषय नाही. पण आणि सर पण बोलणं थोडी दाखल झाला तुम्ही असं बोलण्याचं स्वरूप जर नाही, पावबंद करायला चाललोय ना साहेब मी. आपण शांतता राखायला मी का आतंकवादी आहे का काय, एखादा चोर आहे सर का लुटारू आहे मी? बघा बा, आता तुम्हाला मी एवढा सहकार्य करतो तर साहेब माझं पण ऐकून घेतलं पाहिजे ना. ठीक आहे. ऐका ना, हे बघा आमचं काय म्हणणं आहे की तुमचे जे प्रश्न आहे ना ते काय असतील, पण हे आंदोलन पावन करता म्हणजे याच्यानंतर कधीच बोलायचं नाही आमदारावर. साहेब कोणाला बोलू नये. मला एक सांगा साहेब, मी तुम्हाला फोन करतो, तुम्ही आमदार आहे, माझ्या गावात आले आणि मी तुम्हाला म्हणलं की साहेब आमच्या तिथं पण पंचनामे करायचे, तुम्ही तुमचे पगले निघून गेले, बाकीच्या लोकांना काय वाटलं? ज्या लोकांनी ठीक आहे तुम्हाला मतदान नाही केलं, पण त्यांना काय वाटतंय आज, त्यांच्या मनात काय भावना तयार होते की आपलं भविष्यात यांच्या मागं फिरायचं नाही किंवा यांनाच मतदान करायचं तरच आपले कामं होतील, असा मेसेज जातोय की नाही त्याच्यात तुम्ही गुन्हा दाखल करणार बोललो म्हणून? बोलायचं पण नाही. मग काय नेमकं काय आहे सर? म्हणजे तुम्हाला तरी विचार करण्यासाठी गोष्ट आहे ना. लोकशाही राहिली आहे. साहेबाशी बोलून घ्या आणि तिकडं नंतर हे कसं आहे हे माझ्याकडे दुसरा पर्याय आहे का? माझ्याकडे सत्ता आहे का? आमदार खासदार नाही आणि मी पाहुणार तर आहेत. माझ्या काळजात होते शेतकऱ्याचा कळवाळा. मी त्याला काय केलं? तो गुन्हा असेल तर तुम्ही मला मग टाकून द्या, मध्ये तडीपार करून द्या, कुठेतरी पाठवून द्या. काय करू तुम्ही सांगा. तुम्हाला याचं तिथं वाटत असेल ना, काय करू?